नमस्कार मित्रांनो, एक खुशखबर आहे की यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचे रोखीकरण होणार आहे। एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। काय शासन निर्णय आहे या व्हिडिओतून आपण विश्लेषण करणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिल्हा परिषदेच्या शाळेतील दीर्घ सुट्टी विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक व पाणीवाला यांना अनुज्ञेय असलेल्या एकूण 20 दिवस अर्धवेतनी रजेऐवजी 1/1/1997 पासून प्रत्येक कॅलेंडर वर्षात 10 दिवस अर्जित रजा अनुज्ञेय राहील, अशी तरतूद वित्त विभागाच्या 6 डिसेंबर 1996 च्या शासन निर्णयाने करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 नुसार शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेली अर्जित रजा साठविण्याची तसेच सेवानिवृत्तीच्या वेळी अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची तरतूद वित्त विभागाच्या 15/1/2001 च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली आहे। माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथील दाखल रीट याचिका क्रमांक 12/245/2022 मध्ये केंद्र प्रमुखांच्या अर्जित रजा व रजा रोखीकरणाबाबत धोरण निश्चित करण्याचाच निर्देश दिलेले आहेत। माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेतील कार्यरत केंद्र प्रमुखांना दीर्घ सुट्टी कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबाबत विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व सदर संचित विशेष अर्जित रजेचे रोखीकरण करणे याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे। महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 च्या नियम क्रमांक 54 नुसार दीर्घ सुट्टी विभागामध्ये सेवेत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना कोणत्याही वर्षात त्यांनी पूर्ण दीर्घ सुट्टी घेतली असेल तर त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भात कोणतीही अर्जित रजा मागण्याचा हक्क असणार नाही। महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नियम क्रमांक 54 2A मध्ये कोणत्याही एका वर्षाच्या संबंधात शासकीय कर्मचाऱ्यांनी दीर्घ सुट्टीपैकी काही भागाचा लाभ घेतला असेल तर त्या वर्षाच्या संबंधात त्यांनी लाभ न घेतलेल्या भागातील दिवसांचे संपूर्ण दीर्घ सुट्टीशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणात 30 दिवसांपैकी अर्जित रजा घेण्याचा हक्क असणार आहे। संबंधित तरतूद विचारात घेऊन शासनाने असा निर्णय घेतला आहे की ज्या केंद्र प्रमुखांनी आपल्या वरिष्ठांच्या लेखी आदेशानुसार दीर्घ सुट्टीच्या कालावधीत काम केले असेल त्याबाबत वरिष्ठांनी प्रमाणित केले असेल तर अशाबाबत त्यांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत केलेल्या कामासंदर्भात प्रत्येकी 10 दिवसांसाठी 30 दिवसाच्या मर्यादेत 1 दिवस या प्रमाणात अर्जित रजा देय होईल। अशा रजेचा संचय करता येईल व ती निवृत्तीच्या वेळेस रोखीकरणास पात्र असणार आहे। सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी तसेच लाभ दिनांक 1/1/2024 पासून अनुज्ञेय राहील। सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक VV शिकाना 142 दिनांक 11/12/2023 व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 4 शिकाना TNT 1 दिनांक 12 डिसेंबर 2023 अन्वये प्राप्त सहमतीसह अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। तर तशा प्रकारचा शासन निर्णय आपण आपल्या स्क्रीनवर जो आहे तो पाहू शकत असाल। आपल्याला दिसून येत असेल की जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी हे शासन निर्णय जो आहे, शिक्षक असतील, ग्रंथपाल असतील, पाणीवाला असतील, प्राचार्य असतील यांच्यासाठी हा शासन निर्णय असणार आहे। सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक आपल्या स्क्रीनवर दिसत आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला आहे। हा आदेश जो आहे तो जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी किंवा जे जिल्हा परिषदेतील शाळेतील प्राचार्य असतील, ग्रंथपाल असतील, पाणीवाला असतील, इतर कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे। तसेच आता संस्थेमध्येही हा नियम किंवा हा जे आहे तो शासन निर्णय लागू व्हावा यासाठी ही मागणी होत आहे। तर त्यांच्याही मागण्या पूर्ण होत अशी अपेक्षा आपण करूयात। आणि जर हा व्हिडिओ आपण माझ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू, तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।